बीड सरपंच हत्या प्रकरणातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेध घेणार आहोत. खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडला अखेर मकोका लावण्यात आलेला आहे. मकोका लावल्यानंतर वाल्मिक कराडचा ताबा SIT कडे देण्यात आला. सरपंच हत्या प्रकरणी SIT ने कराडला ताब्यात घेतले, त्यामुळे आता कराडचा जेल मधला मुक्काम पुन्हा वाढणार आहे. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. हे पहा, तेच मुद्द्यावर पुन्हा न्यायालयाने कुठलीही त्यांची घेतली नाही, दखल घेतली नाही, पोलिसांची आणि सरकारी वकिलाची दखल घेतली नाही. त्यामुळं न्यायालयीन कोठडी खंडणीच्या प्रकरणात सुनावली आहे. सरपंच हत्या प्रकरणी सर्व आरोपींना मोक्का लागलाय. आपण पाहूया. बघा, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनावणे, कृष्णा आंधळे मात्र अजून फरार आहे. खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर त्याच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. परळी शहरात सध्या कडकडीत बंद आहे. कराडच्या समर्थकांनी रस्त्यावर टायर पेटवून या गोष्टीचा निषेध केला. वाल्मिक कराडवर पवनचक्की कंपनीकडून 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. आज मकर संक्रांत असल्यानं बाजारपेठेत गर्दी होती, मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळी बंदची हाक त्याच्या समर्थकांनी दिली. त्यामध्ये मुख्य बाजारपेठ, मोंढा टायर, बाजार समिती रोड, बस स्टँड रोड हे सगळा परिसर आहे तो बंद होता. कराडच्या समर्थकांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. कराडला मकोका लागल्यानंतर त्याचे हिंसक पडसाद उमटले. दरम्यान परळीत अज्ञातांनी बस फोडली. वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर त्याचे समर्थक आक्रमक झाले. परळी बंद पाळण्यात येतोय. या बंद दरम्यान अज्ञातांनी बस देखील फोडली. या घटनेनंतर परळीतील सर्व बसेस डेपोमध्ये आणण्यात आल्या, त्यामुळे परळीत बस सेवा ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं. परळी पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड याच्या आईचं सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरूच आहे. राजकीय सूड भावनेतून आपल्या मुलाला अडकवण्यात आल्याचा आरोप कराडच्या आईनं केलाय. मुलाला न्याय देण्याच्या मागणीसाठी कराडची आई परळी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलनासाठी बसली. आजी सकाळपासून तुम्ही पोलीस स्टेशनच्या दारात बसलाय, काय मागणी हो? माझा लेख सुटला पाहिजे. खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजे. खोटा आरोप माझ्या लेखावर व्हायलाय, तेवढा माग द्यावा. माझा लेख कशाच गुन्ह्यात नाही, कशात नाही. माझा लेख गुन्ह्यात असेल एवढ्या माया बहिणी आल्या असत्या का? गेल्या माया बहिणी मी एकली माय. त्या बाया कोण आहेत माझ्या अन्नाच्या? त्या मावल्या कोण आहेत माझ्या अन्नाच्या? मी माये म्हणून बसले, त्या मावल्या काय म्हणून बसले? वाल्मिक कराडचे समर्थक चांगलेच आक्रमक झालेत. परळीत एका महिलेनं अंगावर रॉकेल घेऊन स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न केला. कराडला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. परळीतील आंदोलनादरम्यान तरुणीनं पेटून घेण्याचा प्रयत्न केला. एका तरुणानं अंगावर देखील पेट्रोल ओतून घेतलेलं आहे, तर इकडे एका महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला. दुसरीकडे तरुणानं देखील अंगावर पेट्रोल ओतलं होतं, मात्र वेळीच लोकांनी या प्रकारापासून त्याला प्रवृत्त केलं. आपण दृश्यामध्ये बघू शकतो. दरम्यान वाल्मिक कराडची आता प्रकृती खालावली आहे. कराडच्या वैद्यकीय तपासणीत आता ही माहिती समोर आलेली आहे. वैद्यकीय तपासात ही माहिती समोर आलेली आहे. कराडवर आता बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर आता 28 तारखेपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी तपास अधिकाऱ्यांकडून कोर्टात करण्यात आली होती, मात्र कोर्टानं मागणी फेटाळली आहे. त्यामुळे कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. कराडच्या वकिलांनी जामिनासाठी कोर्टाकडे अर्ज केलाय. यावर आता पुढील 2 दिवसात सुनावणी होईल अशी माहिती कराडच्या वकिलांनी दिली. पुढे युक्तिवाद झाला. त्यांनी 10 दिवसाचा पोलीस रिमांड मागितली होती, पोलीस कस्टडी. त्याच्यामध्ये 10 मुद्दे त्यांनी घेतले होते की ह्या मुद्द्यावर आम्हाला 10 मुद्द्यावर त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे. याच्या अगोदर 31 डिसेंबरला 15 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती. त्यापैकी
तेच मुद्दे 10 मुद्दे त्यांनी परत सांगितलेले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा, यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची, ते करायची. त्याच्यामुळे कोर्टानं आज दोन्ही सरकारी वकिलांचा त्यांनी आमचा युक्तिवाद ऐकला आणि कोर्टानं त्यांना जो पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे. आता आम्ही जमानचा अर्ज आज दाखल केलेला आहे. त्याच्यावर 2-3 दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये. कारण MCR झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे. त्याच्यावर जी कोर्टाच्या ह्याच्याप्रमाणे 2-3 दिवसात सुनावणी जमान. मग कोर्टात काय युक्तिवाद झाला ते आपण पाहूयात. संतोष देशमुखांच्या हत्येतील सहभाग तपासायचा आहे. कराडनं मालमत्ता कशी कमावली याचा तपास बाकी. कराडची भारताबाहेर मालमत्ता आहे का हे तपासायचं आहे. संपत्तीची माहिती घेण्यासाठी कोठडीची गरज नाही. कराडवरचे याआधीचे सर्व 14 गुन्हे नील आहेत. सर्व मुद्देमाल जप्त केलाय. व्हॉइस सॅम्पलही घेतले. ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याबाबत तपास करायचा आहे. कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्या. 15 दिवसांपासून कराड ताब्यात आहे. पोलिसांनी काय तपास केला? CID कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी. कराडवरचे याआधीचे सर्व 14 गुन्हे नील आहेत. सर्व मुद्देमाल जप्त केलाय. व्हॉइस सॅम्पलही घेतले. आवादा कंपनीच्या थोपटेंना फोन करून धमकी दिली. हातपाय तोडण्याची घुलेची थोपटेंना धमकी आहे. कराडच्या सांगण्यावरून घुले आवादा कंपनी कार्यालयात गेला. 6 डिसेंबरला घुलेचा देशमुख आणि कुटुंबियांसोबत वाद झाला. सरकारी वकिलांना आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद आपण पाहिला. पुढच्या बातमीकडे. सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी SIT प्रमुख बसवराज तेली यांची आज भेट घेतली. यावेळी धनंजय देशमुख यांनी तेली यांची भेट घेतली. यावेळी सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचा व्हिडिओ देण्याच्या मागणीसाठी SIT प्रमुखांकडे त्यांनी अर्ज केल्याची माहिती मिळते. तसंच कराडवर मोक्का लागल्यानंतर तपास योग्य दिशेने सुरू राहावा, दोषींना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली. पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आणि एकच मागणी कायम राहील की जे या हत्येमागचे कोणी सगळे असतील, ज्यांनी हे कटकारस्थान केलं, जे संघटित गुन्हेगारीला पुष्टी दिली, त्या लोकांना सगळ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे आणि आज पण आहे. आता मनोज जरांगेंच्या वक्तव्याकडे. खंडणी आणि सरपंच हत्येतील आरोपी एकच असल्याचा पुनरुच्चार मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केलेला आहे. कराडवर मकोका लावल्यानंतर जरांगेंनी हे वक्तव्य केलंय. एका माणसासाठी राज्याला कलंकित होऊ देऊ नका अशी विनंती जरांगेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी खंडणीतले आणि खुनातले आरोपी यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करतात. त्यावेळेस खंडणीतल्या आणि खून करणाऱ्याला सांभाळणारे कोण? यांना गाड्या पुरवणारे कोण? पैसे पुरवणारे कोण? यांना घेऊन कोण पळालं? यांना जीव कोणी घातलं? यांना राहायला जागा कोणी दिली? यांना पैसा कोणी पुरवला? हे सगळे 100-150 जण असायला पाहिजे त्याच्यात. ही सगळी टोळी मुख्यमंत्री साहेबांनी धरली पाहिजे आणि हिचा समूळ नायनाट केला पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांनी एका माणसासाठी पुऱ्या राज्याला कलंकित होऊ देऊ नये. तर वाल्मिक कराडवर आधीच मकोका लागला असता तर आज संतोष देशमुख आपल्यात असते अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलेली आहे. हे जे सगळं चाललंय ना, बघवत नाहीये. मोका जर मी पुन्हा म्हणते, तो जर मे महिन्यात लागला असता तर आज संतोष देशमुख आपल्याबरोबर जिवंत असते. कारण खंडणी मागणं, धमकी देणं, जीवे मारण्याची धमकी देणं हे काही डिसेंबर महिन्यात झालं नव्हतं. ते मे महिन्यापासून चालू होतं. 7 महिने याच्यावर काहीही कारवाई केली गेली नाही. दुसरीकडे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलणं टाळलेलं आहे. वाल्मिक कराडांची चौकशी होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली. याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मुख्यमंत्री दोषींवर कारवाई करतायत असं म्हणत अजित पवारांनी बोलणं टाळलंय. धनंजय मुंडेंना पंतप्रधान करा, तर एवढंच राहिलं परळीमध्ये. आम्ही तेच म्हणत होतो ना तुम्हाला की जोपर्यंत हे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत हे असं होणारच ना. पोलीस काही करणार नाहीत, म्हणजे धांगडधिंगा चालूच राहणार. त्याच्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यायचा तर ह्याचं कारण हे की पोलीस इंटरफिअरन्स, प्रेशर हे सगळं नील करायचं असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा हा क्रमप्राप्त होता. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार का? कारण की
जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आणि मुख्यमंत्री त्या पद्धतीनं दोषींवर कारवाई करतायत. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीची वेळ मागितलेली आहे. सरपंच देशमुख हत्येप्रकरणी ही भेट घेणार असल्याची माहिती मिळते. 15 जानेवारीला भेटीची वेळ सोनवणे यांना कळवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. याआधीही सोनवणेंनी शहांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे आता बजरंग सोनवणे शहांची पुन्हा भेट घेणार आहेत. वेळ मिळेल असं वाटत होतं, पण तशी परिस्थिती दिसत नाही. मला ज्या दिवशी वेळ मिळेल अमित भाई शहांची त्या दिवशी मी त्यांना भेटणार आहे. ह्या सगळ्या कृतीचा आढावा त्यांना देणार आहे आणि त्याच्यानंतर माझी जी काही पुढं मला काय मागणी करायची ती पण मी करणार आहे. आणि ही झालेल्या त्यांच्या आदेशानुसार झालेल्या कारवाईवर मी किती समाधानी किंवा मला किती आनंद ही पण मी त्यांना सांगणार आहे. मी त्यांचे आभार पण मानणार आहे, कारण त्यांच्यामुळेच हे सर्व झालं आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणातल्या विविध बातम्या आपण पाहिल्या. पुढची बातमी आता पवारांनी शहांना दिलेल्या प्रत्युत्तराची. अमित शहांनी पवारांवर केलेल्या आरोपांना आज शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले. 1987 पासून पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलं असं शहा म्हणाले होते. त्यावर पवारांनी या आधीचा कोणताही गृहमंत्री तडीपार झालेला नव्हता. तडीपार झाले त्यावेळी त्यांना महाराष्ट्रात आसरा घ्यावा लागला होता असा टोला पवारांनी लगावला. महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। 78 से लेकर 24 तक महाराष्ट्र अस्थिरता का शिकार रहा। वो अस्थिरता की राजनीति को समाप्त कर कर एक स्थिर रास्ते पर चलने का काम ये मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार देकर आपने किया है. उत्तम प्रशासन देशाला दिले. तिची नावं मी आतापर्यंत सगळ्यांना सांगितली. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यात कधी तरीभार केलं गेलं तो प्रसंग कधी राज्यकर्त्याचा आला नाही आणि त्यामुळे तरीभार न केलेली आणि तुझ्या खातर आणि गुजरात करून योगदान देणार आहे अशा प्रकारच्या नेत्यांची आज मला आठवण होती. शरद पवारांनी तडीपारीचा उल्लेख करत अमित शहांवर केलेल्या टीकेवर आता भाजपनं उत्तर दिलंय. जुन्या प्रकरणावर बोलाल तर आम्हालाही लवासावर बोलावं लागेल असा इशारा मंत्री आशिष शेलार यांनी पवारांना दिलाय. या बाबतीत जर तुम्ही विधान करणार असाल तर लवासापासून बऱ्याच न्यायिक प्रक्रियेमध्ये इंगित संदेश कोणाकडे जातो हे बोलावं लागेल. ती वेळ तुम्ही आणून देऊ नका. आणि खंजीर खुपसण्याच्या 45 वर्षापूर्वी राजकारणासाठी सत्तेसाठी वाटेल ते याचे जनक कोण याचं पवार साहेब उत्तर द्या. आणि एकदा हेही महाराष्ट्राला सांगा की जनसंघ भाजप याबरोबर तुम्ही सरकार बनवली, छूत अछूत तुम्हाला सत्तेसाठी काहीही लागत नाही हे सत्यही सांगा. पुढच्या बातमीकडे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावर उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करा अशी मागणी करताना यांची जीभ झडली कशी नाही अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या कुणी गद्दारी केली हे महाराष्ट्राला माहिती आहे असा घणाघात राऊतांनी केलाय. शिवसेनेच्या कालच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना अध्यक्षपदावरून हटवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराची पायमल्ली केली, त्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावर तातडीनं हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी असा ठराव आम्ही आज पास केलाय, मंजूर केलाय. ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माज आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कोणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो. दिल्लीचे बूट चाटणं, महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणं हे जर मोठं कार्य असेल तर ही आताचा जो गट आहे शिंद्यांचा तो ते करते. माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना काढा असं बोलताना यांच्या जीवात झडत कसा नाही. राजकीय बातम्यांनंतर आता शिक्षण क्षेत्रातून एक मोठी बातमी येते. राज्यातील सरकारी शाळांसाठी आता सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय झालाय.
राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचना केली. 2026-27 या शालेय वर्षात सीबीएसई पॅटर्नचा वापर होईल. मुख्यमंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे. 2026-27 मध्ये हा सीबीएसई पॅटर्न राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये राबवला जाणार आहे. त्यामुळे पालक वर्गासाठी ही मोठी बातमी आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सूचना केलेली आहे. राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार आहे. एक वर्ग स्मार्ट वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चालू वर्षात पहिलीच्या वर्गात सीबीएसई पॅटर्नचा विचार आहे. सन 2026-27 मध्ये सीबीएसई पॅटर्नचा वापर होऊ शकतो. मराठी भाषा प्रत्येक शाळेत शिकवणं सक्तीचं करण्यात आलं. आता लाडकी बहीण योजनेकडे वळूया. लाडक्या बहिणींनो आता स्वतःहून लाभ सोडा असं आवाहन राज्य सरकार करणार आहे. कारण केंद्र सरकारनं ऐपत असलेल्या गॅस सिलेंडर ग्राहकांना स्वतःहून अनुदान न घेण्याचं आवाहन केलं होतं. त्याच धर्तीवर आता राज्यातल्या लाडक्या बहिणींना आवाहन करण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवर नाव वगळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. तसंच अपात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांना स्वतःहून लाभ सोडण्यासाठी आता सरकारकडून आवाहन केलं जाणार आहे. पद्मजा ठाकरे गटाची शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे असे खडे बोल काल भास्कर जाधवांनी सुनावले आहेत. माझं म्हणणं मी मांडलंय आणि ते शब्द मी मागे घेत नाही असं आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलंय. तर भास्कर जाधवांशी आम्ही चर्चा करू असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंपासून काम केलेल्या शिवसैनिकांचं म्हणणं काय आहे, माझं म्हणणं काय आहे हे मी स्पष्टपणे मांडले. आणि एकदा एखादं भाष्य मी केलं की माझे शब्द मी कधी मागे घेत नाही. काही मला तसं घेण्याचं काही कारणही वाटत नाही. भास्कर जाधव काय बोलले ते तुमच्याकडनं मला समजतंय. त्यांच्याशी मी चर्चा करेन. आमचे सहकारी आहेत, ते अनेक वर्ष ते राजकारणात आहेत, शिवसेनेमध्ये आहेत, त्यांचा राजकारणाचा अनुभव दांडगा आहे. आम्ही नक्की त्यांच्याशी चर्चा करू. पण पक्ष संघर्षाच्या आणि कठीण काळातून जात असताना आमच्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे की अत्यंत जबाबदारीने आणि संयमाने काम केलं पाहिजे. यापूर्वी आमदार भास्कर जाधव काय बोलले होते आपण ते ऐकूया. हे समजून जावं की आमच्यावर कोणाचं लक्ष नाहीये, आम्ही काय करतोय. मग ते तोंडावर बोलत नसतील, कारण प्रत्येकाला बरं काय वाटेल हे बोललं की चांगलं आहे, पण त्याला खरं काय तेही त्याला माहिती आहे याची जाणीव ठेवावी. आणि पदांचं म्हणजे शाखा प्रमुख वगैरे ह्या पदांचा कालावधी मला वाटतं जर निश्चित केला तर तेवढ्या कालावधीमध्ये ते काम करण्याकरता स्पर्धा करतील. त्यापेक्षा आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली, जवळजवळ काँग्रेस झाली. वेदना होता हे बोलताना. आमच्या भास्कर जाधवांच्या वक्तव्याच्या आता काय पडसाद उमटतात ठाकरे गटात ते बघणं देखील महत्त्वाचं आहे. पुढची बातमी आता नाशिकमधून. नायलॉन मांजानं एका तरुणाचा बळी घेतलाय. पाथर्डी इंदिरानगर परिसरातील ही घटना आहे. सोनू धोत्रे नावाच्या 23 वर्षांच्या तरुणाचा गळा नायलॉन मांजामुळे चिरला गेला. त्याला तातडीनं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचाराआधीच या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या तरुणाचं लग्न काही दिवसांनी होणार होतं. मात्र लग्नाआधीच त्याच्या आयुष्याचा दोर नायलॉन मांजानं कापला. भावाच्या मृत्यूचा आघात त्याची बहीण सहन करू शकली नाही. भावाच्या मृत्यूची बातमी समजताच या बहिणीनं टाहो फोडला. एका नायलॉन मांजामुळे धोत्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसापूर्वी देखील एका तरुणाचा नाशिकमध्येच गळा चिरला होता आणि 75 टाके पडले होते. आतापर्यंत अनेक जण जखमी झालेले आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये नायलॉन मांजामुळे. दुसरा तरुण नाशिकला आला. नाशिकवरून तो कॅम्पला चाललेला होता. तर पाथर्डी फाट्याला झालं म्हणतोय. आम्ही तर नव्हतो, आम्हाला काहीच माहित. पातळीला नको जाऊ, पहिले माझ्याकडे येतो. नाही ताई, मी पहिले त्या बाईला पाहून येतो, ती आजारी आहे. तो तिला पाहायला चालला होता, त्याच्या संग असं घडलं. मी
त्याला कॉल केला तर मला अशी बातमी भेटली. नाशिकमध्ये नायलॉन मांजा जे वापरतात त्यांच्या विरोधात आता पोलिसांनी कडक कारवाई सुरू केलेली आहे. नायलॉन मांजा विक्रेत्यांसह जे वापरतात त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येते. इंदिरानगर पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. नायलॉन मांजामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला, त्यामुळे पोलिसांकडून आता धडक कारवाई करण्यात आलेली आहे. नायलॉन मांजा वापरायला बंदी असताना त्यांनी नायलॉन मांजा वापरलेला आहे आणि पतंग उडवत आहेत. जेणेकरून आमच्याकडे आज एक मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडलेली होती. त्या अनुषंगाने आम्ही ही कारवाई सुरू केलेली आहे जो मोठ्या प्रमाणात आणि ती कारवाई करून घेत आहोत. आता पोलिसांनी धडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. 8 जणांना अटक केलेली आहे. बंदी आहे तरी विक्रेत्यांकडे हा मांजा येतो कुठून, हाच खरा प्रश्न आहे. तर दुसरीकडे नंदुरबारमध्ये नायलॉन मांजामुळे 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. कार्तिक गोरवे असं या मुलाचं नाव आहे. आजोबांसोबत दुचाकीवरून जाताना ही दुर्घटना घडलेली आहे. बघा, नाशिक नंतर नंदुरबारमधील ही दुर्घटना आहे. एका लहान मुलाचा नायलॉन मांजामुळे मृत्यू झालेला आहे. गळा कापून त्याचा मृत्यू झालेला आहे. आजोबांसोबत तो दुचाकीवरून जात होता त्यावेळी ही दुर्घटना घडली. पुढच्या बातमीकडे. सरकारी काम 2 महिने थांब असा अनुभव सर्वसामान्याने येतो. सामान्य नागरिकाचं एखादं काम करण्यासाठी अनेकदा सरकारी कार्यालयात कर्मचारी अधिकारी अडवणूक करतात, मात्र पैसे घेऊन लगेच ते काम करून देतात असाही अनुभव अनेकांना येतो. अशाच खाबुगिरीला वैतागून गुजरातच्या एका नागरिकानं अधिकाऱ्यावर चक्क नोटाच उधळल्या. लाचखोरीचा अनोख्या पद्धतीने नोंदवलेला हा निषेध चर्चेचा विषय झालेला आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल होतो. अरे बिस्मिल्ला सोसायटी में एवनी सोसायटी हो जाए बच्ची बिस्मिल्ला सोसायटी सरकारी कार्यालयात कसा पैशांचा पाऊस पडला भ्रष्ट अधिकाऱ्यावरती आपण बातमी पाहिली. पुढची बातमी चायनामधून. कार चालकांना ही आनंदाची बातमी, कारण गाडी चालवताना अनेक चालक खड्ड्यांमुळे हैराण होतात, पण तुम्हाला अशी कार दिली की जी कार रस्त्यात खड्डा आला की थेट उडायला लागेल. कदाचित तुम्हाला ही केवळ एक कल्पना वाटेल, पण मंडळी खरंच बाजारात अशी एक नवीन कार आली आहे जी कार चालवताना रस्त्यात खड्डा आला की ही कार उडायला लागते. चीनच्या एका कंपनीनं या नवीन कारचा शोध लावलेला आहे. खड्डे चुकवणारी ही अनोखी कार आहे. दिसला खड्डा की कार उडते. आता पुढच्या बातमीकडे, पुन्हा राज्यातल्या बातम्यांकडे आपण बोलूया. बुलढाण्यातली बातमी आहे. टक्कल व्हायरसचं गूढ आता कायम असताना एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. बोंडगाव इथे एका 25 वर्षीय महिलेच्या डोक्यावरील केस अगदी सहजपणे हातात येत असल्याचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय. महिलेचे केस अगदी सहजपणे हातात येत आहेत. तिला टक्कल पडलंय, त्यामुळे नागरिकांसह महिलांमध्ये देखील आता भीतीचं वातावरण पसरलंय. राज्यभरातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता महाकुंभमेळा संदर्भातल्या काही घडामोडी पाहूया. महाकुंभ मेळ्यात मकर संक्रांतीला पहिलं अमृत स्नान म्हणजे शाही स्नान पार पडलेलं आहे. अमृत स्नानाचा आकडा आता कोटींच्या पुढे गेलेला आहे. हर हर महादेवाचा जयघोष करत नागा साधूंनी संगमावर स्नान केलं. हातात तलवार, त्रिशूल, डमरू आणि संपूर्ण अंगावर राख फासलेले नागा साधू संगमावर पोहोचले होते. नागा साधूंच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी संगमावर गर्दी केली. consciousness, a sacred center of faith.
penance and bloodshed. इकडे नाशिकच्या रामकुंडावर देखील तीर्थस्नानासाठी आज लाखो भाविकांनी गर्दी केली. आज सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्यानं या पर्वाला गोदावरी स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदाकाठावर स्नान करण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले.